हाय गाईज, गुड इव्हनिंग. हे पूर्ण आमची वाडी इथून इथे संपले. हा इथे मंदिर, शंकराचं मंदिर आहे. इथे पिंड आहे. इथून आता आम्ही चाललोय धबधबा बघायला. थोड्या वेळाने दाखवतो. आमचा हा जो दिसतोय हा इथे गोटा आहे गुरांचा. हे पुढे हे जंगल गावच्या ठिकाणी जाते जंगल. हे दोघे जण पुढे जे चालतात, एक भाऊ, एक माझा पुतण्या छोटा. गावचं कसं हिरवळ, मस्त एकदम हिरवं रान, जंगल. आता चांगला ऑक्सिजन घेण्यासारखी एक म्हटलं तर कोकणच आहे. निसर्गरम्य असं वातावरण. असं एकदम शांत वातावरण. असे जंगलातून चाललोय. एक चांगला कोकणातला नजारा दाखवला. माझ्या वाडीतलं, म्हणजे माझ्या गावातलं एक असं. ही इथे आमची जुनी वाट आहे, म्हणजे घाटी बोलतात. आणि हा इकडचा नवीन रोड. हे जो इथून दिसतोय लाल माती, पूर्ण धरण कोसळ, इकडचे डोंगर कोसळले. जस्ट 1 सेकंड मध्ये तुम्हाला एक मस्त असा नजारा आमच्या धरणाचा दाखवतो. हा मस्तपैकी व्ह्यूज कोकणातला. असं मला वाटतं इथून रस्ता नाही, त्यामुळे 2 माणसं आता परत रिटर्न आलेले आहेत. हा बघा, थोडा हे वरचा व्ह्यू. समोरचा नजारा फुल एकदम एन्जॉय मध्ये. हा बघा नजारा. हा जो पूर्ण सगळे माती काढले ना, पूर्ण धरण इथून पूर्ण माती धरण केलंय लोकांच्या सोयीसाठी. इथे हे बघा, हे असे कोकणात यायचं, घरी यायचं, मस्त ऑक्सिजन घ्यायचं आणि
मुळात म्हणजे मस्त एकदम एन्जॉय करायचं. असं आमचा हा कोकण आणि माझं गाव राजापूर. बघा हा व्ह्यू. हिरवळ बघून तुम्हाला कसं वाटलं असेल नक्कीच कमेंट करा. थोडं हे उंच भाग असल्यामुळे जपून जावं लागतंय. आणि हा जो समोरचा नजारा आहे आपल्याला, तर हा जो जायचा नजारा आहे धबधबा समोरचा बघा. आपल्याला इथे जायचं ते पाण्याच्या इथे जायचंय. थोडा थोडा इकडून असा हा रोड गेलाय. थोडं 5 मिनिटाचं काम आहे. 5 मिनिटात तिथे पोहोचू आपणच. आम्ही पोचतोच आहे आता. सर्व माती वरती काढते. सर्व पावसाने पूर्ण परत रिटर्न वाहून गेलेलं आहे. थोडी दूर अशा खतरनाक करून ठेवलंय. म्हणतात गावच्या ठिकाणी डबल काम करतात नाही का, ते डबल काम पावसाने केलं तसं झालं इथे. पाऊस पण यायला सुरुवात झाली. रिमझिम पाऊस चालू झाला आता. हे धुकं आलं एकदम पावसाचं. हा जो मेन आहे पाणी वाहतोय तो आमचा छोटा कडा, म्हणजे गावठी भाषी एकदम म्हणजे बारका कडा बोलतात त्याला, बारका कडा. तर हा असा एक छोटासा नजारा भेटलाय. हा जो पाणी वाहतो ते धबधब्यापर्यंत पोहोचला. असा नजारा एकदम धरणाचा. पुणे समोरचे सगळे डोंगर होते. सगळे डोंगर खोदून पूर्ण माती खाली घेऊन, ही माती सगळी डोंगरचीच आहे. सगळे हे करून ते धरणाचं काम चालू आहे. थोडा पाण्यात उतरून सावकाश जायचं.
कारण गावच्या ठिकाणी पाण्यामधून पूर्ण जागा हा नजारा आहे कोकणातला. मग कसं वाटतं एकदम बघा. पाणी पण धबधब्याला पोचलं इथे आपण बघू शकतो. जो तुम्हाला तो धबधबा दाखवला तिथून फक्त 1 मिनिटाचं अंतर आहे. पोहोचतोच आहोत नक्कीच. हे कसं थोडं आउटसाईडने इथून हे बघा, इथून रस्ता नसल्यामुळे पुन्हा चिखल माती वगैरे आहे. तिथून जायला असल्याने समोर डायरेक्ट झालं असं जायला, पण चिखल असल्यामुळे नाही जायला भेटत. तर लॉंग कटने जायला लागते. नक्कीच तुम्हाला पूर्ण खोदून वाट लावले. अशी हिरवळ, त्यात माती, म्हणजेच आणि चांगलं वातावरण आणि ऑक्सिजन माणसाला भेटलं की सुंदर आयुष्य. कसं आहे हे हा इथे धबधबा खाले बघा. हा इथे धबधबा आहे खाले. तिथून हा जो वरचा पाणी येतो इथं पण नजारा कसं एकदम ब्युटिफुल वाटतोय. बस एन्जॉय काय असते हे कोकणात आलं सगळं माहिती पडतं. एन्जॉय लाईफमध्ये एन्जॉय करणं. हा आलोय धबधब्याच्या बाजूला. आता जस्ट धबधब्याच्या बाजूला आलोय. हा वर शूट केलंय. आता तुम्हाला फक्त मी खाली जाऊन दाखवतो की कसं पाणी वाहतं ते. आता इथे उतरण्यासारखं नाही आहे म्हणून मला थोडं व्हिडिओ स्टॉप करायला लागणार आहे. मग नक्कीच दाखवतो. पूल असा मस्तपैकी एकदम ब्युटिफुल धबधबा. हा जो भाग आहे ना हा पूर्ण एकदम विहिरीच आहे. जवळपास बोललं तर इथे 14 फूट तरी खालची खोल आहे. इथे 14 फूट खोल आहे इथे. तर इथे कोणी जात नाही, गेला तर परत येत नाही असं आहे. त्यामुळे
आमची आमची जी माणसं आहेत ना तर इथेच इथे पुढे जात नाहीत. त्यांना मजा करायची आहे ते इथे मजा करतात त्या धबधब्याखाली. हाय माझा भाऊ, हाय पुतण्या बारका मोठ्या भावाचा लास्ट नंबर. माझं पण मोठं करायचं धबधब्याचं. आता थोडीशी मी जातो त्या धबधब्याकडे, थोडी एंट्री करतो, भिजतो, मला नक्कीच दिसेल मी समोर. तर थोडं स्टॉप करतो बस तुम्हाला मी दिसण्यासाठी. Hi guys.
चालू आहे